हिरवा चाफा प्रेमाची गोष्ट पार्ट 4. स्टेशनवर पाहिलेल्या त्या तरुणाची मूर्ती आठवण्याचा तात्यासाहेबांनी प्रयत्न केला, पण काही केल्या तो त्यांच्या डोळ्यापुढे उभा राहिना. आपण त्याला पूर्वी कुठेतरी पाहिले आहे असे आपल्याला का वाटले याची मात्र त्यांना आता कल्पना आली. आपला मनोहर मॅट्रिकच्या परीक्षेत पहिल्यांदा नापास झाला आणि त्याच वर्षी हा मुलगा आपल्या घरच्या मोलकरणीचा भाचा जगन्नाथ शंकरशेठ आला. त्या दिवशी दैवाच्या खेळाचा विलक्षण राग आला होता आपल्याला. तोच खेळ दैव पुन्हा खेळणार आहे की काय? सुलभेने लगेच निघून यावे म्हणून आपण तार करतो काय, आणि मध्यंतरी 8-10 वर्ष गुप्त झालेला हा मुलगा तिला भेटतो काय? जेवण झाल्यावर विठूला सकाळी 7 वाजता स्टेशनवर जाण्याची आठवण करून तात्यासाहेब आपल्या खोलीत पलंगावर पडले, पण झोप येत नव्हती. ते बागेत आले. त्याने दरवाजावरील विजेचा दिवा लावला व ते फाटकाच्या आसपास येरझाऱ्या घालू लागले. 5-10 मिनिटांनी रस्त्यांवरून त्यांना शब्द ऐकू आले. प्युरिटन आहेस तू नुसता. ही शिवी आहे की स्तुती? अगदी शिमग्यातली शिवी. रात्रभर जागायचंय. घेतली असतीस बियर थोडी तर? दुसरी व्यक्ती नुसती हसली. इतक्यात ती दोन्ही माणसे फाटकासमोर आली. अपरात्री बंगल्याच्या पुढच्या दरवाजावर दिवा का लावला आहे म्हणून त्यांनी बंगल्याकडे पाहायला आणि तात्यासाहेबांनी त्यांच्याकडे पाहायला एकच गाठ पडली. त्यांचे आश्चर्य द्विगुणित झाले. ती जोडी दुसरी कोणी नसून सुलभेचे पत्र घेऊन येणारा मुंबईचा तरुण आणि तोच त्याचा स्नेही यांचीच होती. ते टेकडीकरच्या वाटेने गेले तेव्हा तर तात्यासाहेबांचे आश्चर्य अधिक वाढले. टेकडीवर रात्रभर जागून हे लोक काय करणार आहेत हेच त्यांना कळेना. विजयचं स्वागत करण्याकरिता ते बेळगाव पॅसेंजरच्या 2nd क्लासच्या डब्यापाशी सकाळी गेले तेव्हा तर आश्चर्याच्या समुद्राला भरती आली. विजय बरोबर सुमारे 20-21 वर्षांची एक तरुणीही उतरली. विजय त्या तरुणीला म्हणाला, केसरबाई, हेच तात्यासाहेब कालेलकर. लगेच तात्यासाहेबांकडे वळून त्यांनी विचारलं, डॉक्टरीनबाई कुठे दिसत नाहीत तात्यासाहेब? आजारी बिजारी आहेत की काय? केस हवी असली तर स्वतः आजारी पडणे एवढाच काय तो मार्ग पुष्कळ डॉक्टरांना उरला आहे. विजयच्या या विनोदाचे केशरने इतके मनमोकळे हास्य करून स्वागत केले. विजय म्हणाला, तात्यासाहेब, या केशरबाई यांचे वडील पक्षाकार आहेत माझे. मुंबईला असतात. ह्या फार सुंदर गातात. या ज्या विद्यालयात ये शिकतात त्याचा जलसा आहे उद्या परवा. केशर लाडीवाळपणे विजयला म्हणत होती, येणार ना उद्या जलशाला? सुलभाताईंनी सोडलं तर? मग मीच आता सोडत नाही तुम्हाला. इतक्यात सुलभेचे पत्र आणणारा तो तरुण घाईघाईने गाडी गाठण्यासाठी आला. त्याच्याबरोबर त्याचा स्नेही होताच. त्याच्याकडे पाहून विजय म्हणाला, हे पाहिलेत का कॉम्रेड? कॉम्रेड? तात्यासाहेबांच्या स्वरात इतके आश्चर्य का व्यक्त व्हावे हे विजयला कळलेच नाही. विजयने त्या मुलाला कॉम्रेड का म्हणले पाहूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्ते.